श्री माधवानंद पेंडॉल साऊंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका आथनी, जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. श्री माधवानंद पेंडॉल साऊंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका आथनी, जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. सुरडी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील 3 तलाव कोरडे. तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, गावकऱ्यांनी दिला इशारा. सुरडी तालुक्याचा जिल्हा सांगली येथे पूर्ण खरीपाचा हंगाम वाया गेला असून 3 तलाव कोरडे पडलेले आहेत. तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा अशी गावकऱ्यांनी मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सर्व गावकऱ्यांनी दिलेला आहे. मी तानाजी सकाराम नरळे सुरडी सोसायटी संचालक. चालू वर्षी पावसानं पाठ पडल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळं पेरणी न झाल्यामुळं शेतकऱ्यांची पटवारीची वेळ आली. तसं पाहिलं तर हा दुष्काळी भागातला पाईप पट्टा गणला गेलेला आहे. त्याचबरोबर जनावरांना प्यायला पाणी नाही. तसंच तिन्ही तली कोरडे पडले. अगदी शेतकऱ्यांचं इतका हाल होत आहे की शेतकरी पाणी कुठून येणार, पाणी कुठून मिळणार या व्यवस्थेत असताना सध्या निसर्गामध्ये आपल्याकडे पाठ भरल्यामुळं फार बिकट अवस्था जात आहे. त्यामुळं शासनानं जरा लक्ष द्यावं आणि तलावामध्ये पाणी सोडावं. म्हैसाळ योजनेचं तलाव तिन्ही भरून घ्यावेत अशी शासनाकडे आम्ही मागणी करत आहे. जर तलावात पाणी सोडलं नाही तर आपल्या गावाला टँकरची मागणी करण्यासाठी सर्व सुरडी ग्रामस्थ प्रयत्न करतील. त्यामुळं याची माहिती आमदारांनाही सांगितलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या पातळीवरती प्रयत्न करू आणि पाणी सोडण्याचे त्यांनी हमी दिलेले आहे. जय. माजी चेअरमन विठ्ठल गुंडीबा वागसे, सोरडी. सध्या पाण्याची भरपूर टंचाई आहे. तिन्ही तलाव कोरडे आहे. शासन सरकार काही लक्ष देत नाही. पाणी टँकर चालू होणार आहे. जनावराला पाणी प्यायला तळ्यात गेलं तर गाळ आहे, पाणी नाही. एवढी टंचाई असताना नुसत्या पायपा पुरून पडलेत आणि सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल करायची ठरलेलं आहे. पाणी नाही तर त्या पायपा करून उपयोग काय त्याचा? चारा नाही, छावणी नाही, एवढी बिकट दिशा आहे. तरी ह्या परिस्थितीत सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. जनावरचं माणसाचं तर हाल आहेच. पाणी नाही, काय नाही, टँकर बी नाही, मग काय उपयोग आहे? सरकारला नुसतं मताला यायचं, मत मागायचं आणि जायचं. आता अशा परिस्थितीत हजर व्हायला पाहिजे, गावोगाव दौरा केला पाहिजे, हे आमचं मत आहे. विद्यमान चेअरमन भाऊसाहेब पाटील, सोरडी. आता सध्या निसर्गाने आम्हाला साथ दिलेली नाही. सध्या खरीप हंगाम हा पूर्ण वाया गेलेला आहे. तरी आमची सरकारला मागणी आहे, हेक्टरी 50,000 प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान द्यावे व तिन्ही तलाव आमचे कोरडे पडलेले आहेत. टँकरची मागणी केलेली आहे. तर त्वरित टँकर गावाला द्यावा आणि पाण्याची व्यवस्था करावी वाडी वस्ती. तसेच आपले जनावर जे बिकट परिस्थिती झाले त्यामुळे चारा छावणी करावी ही सरकारला माझी विनंती आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.